नमस्ते, मी माया रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मोदक बनवणार आहे बघा। त्यासाठी मी 2 नारळ घेतल्यात, फोडून असं खोबरं काढून बघा स्वच्छ धुवून घेतले। मस्त असं 2 नारळ घेतलेत बघा आणि त्यासाठी 1 वाटी गूळ घेतलाय बघा असा बारीक किसून। आता मोदक करून दाखवते तुम्हाला मी। तर बघा किसणी घेतले मी, किसणीवर आता खोबरं किसणार आहे। किसूनच घालायचं चांगलं होते। मिक्सरला बारीक केल्यापेक्षा असं किसून मोदक केलं तर छान लागतात बघा। तर बघा असं खोबरं किसून घ्यायचं बघा, कसं पडायला लागले मस्त असं। आता सगळं खोबरं असंच बारीक करून घेऊया किसून आपण। तर बघा आता सगळं खोबरं किसून घेतले बघा मी, बघू शकता तुम्ही बघा एवढं झाले बघा 2 नारळाचं। तर बघा गॅसवर पॅन ठेवलाय, पॅन गरम झालाय। आता यात तेल वतूया। तेल गरम झालंय, यातच खसखस टाकूया बघा। आता ह्यातच टाकूया बघा गूळ, 1 वाटी गूळ घेतलाय बघा ही। आता बघा गूळ चांगला विरघळून घेऊया बघा, पूर्ण असा विरघळला पाहिजे गूळ, विरघळून घेऊया। तर आता बघा गूळ आपला पूर्ण विरघळलाय बघा, अजिबात गाठी बिटी काय नाही त्या, सगळा गूळ विरघळलाय। आता ह्यातच आपण हे खोबरं टाकूया बघा। बघा खोबरं घातले, आता मिक्स करून घेऊया। तर बघा आता एक 4-5 मिनिटं असं हलवत आपण हे सगळं सुकं करून घेऊया। असं पाणी आहे ती जरा आटवून घ्यायचं, चांगलं खोबरं शिजवून घ्यायचं बघा गुळाच्या पाण्यात, मस्त होतात मोदक मग आपले। बघा गॅस कमी करून असं जरा गुळाचं पाणी आटवून घेऊया। सगळ्यांच्या घरी आता बाप्पा बसलेत आणि कोणाचं घरी बसलेत, कोणाचं मंडळाचं बसवले ते, तर त्यासाठी आता नैवेद्यासाठी आपल्याला मोदक हे लागतात बघा। तर त्यासाठी रेसिपी बनवायला लागलोय बघा, कशी वाटते तुम्हाला आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आता बघा येलदोडे बारीक करून घेतलेत बघा साखर टाकून, ते येलदोडे पण टाकूया हे। आता मिक्स करून घेऊया बघा। मिक्स करून झाले बघा, आता थंड करून घेऊया आपण, तोपर्यंत पीठ मळूया। मैद्याचं पीठ घेतलंय बघा मी, चाळून घेतले, 2 वाट्या पीठ घेऊया। मैद्याचं आहे बघा हे। 2 चमचे बारीक रवा घेतलाय बघा। चवीप्रमाणे मीठ टाकूया बघा। तेल गरम करून घेतले बघा मी, तेल वतोय ह्याच्यावर। तुमच्याकडे तूप असेल तर, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकताय। मला तूप आवडत नाही त्यामुळे मी तेलच घालते बघा। हाताने जरा असं मिक्स करून घेऊया आता। बघा मस्त झालंय पीठ बघा, असं गोल ही व्हायला लागलाय उंडा ह्याचा। तर आता बघा थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ मळून घेऊया चांगलं बघा। तर बघा पीठ मळून घेतलंय बघा, असं हाताला तेल लावून घेतलंय, जरा तेल लावून ठेवूया। बघा तेल लावून पीठ बघा मऊ असं मस्त मळून घेतले बघा, किती छान झाले बघू शकताय तुम्ही। एक थोडा वेळ 5 मिनिटं याला झाकून ठेवूया जरा, आणि जरा छान भिजतंय पीठ आपलं, मऊ होतंय। झाकून ठेवूया बघा 5 मिनिटं। तर आता बघा 5 मिनिटं झाकून ठेवलं होतं, बघूया पीठ आपलं कसं झालंय बघा। मस्त झाले पीठ, एकदम मऊ असं। आता ह्याचा एक लिंबू एवढा गोळा तोडून घेऊया बघा। बघा एवढा लिंबू एवढा गोल करून घेऊया। तर बघा साईडला वाळलं पीठ घेतलंय बघा मी,
पिठात बुडवून लाटून घेऊया बघा। लय पण जाड आणि लय पण पातळ करायची नाही, मध्यम असं लाटून घ्यायचं बघा। बघा गोल असं लाटून घेऊया। तर बघा लाटून घेतले असं। आता ह्याला आपण घड्या पाडून घेऊया। बघा जवळ जवळ अशा घड्या पाडून घ्यायच्या हाताने। बघा असं गोल करून घ्यायचा। आता ह्यात आपण हे सारण केलेलं भरून घेऊया बघा। बघा आता हाताने असं हे दोन्ही बोटाच्या मध्ये असं करून ह्याला पॅक करून घेऊया। तर बघा पहिला मोदक आपला तयार झालाय बघा। बघा मस्त झालाय, किती छान आहे, बघू शकताय तुम्ही। बघा ठेवून देऊया ह्याला साईडला। आता बघा दुसरा पण आपण तसाच करून घेऊया। लाटून घेते बघा मी। तर आता बघा दुसरं पण लाटून घेतलंय। आता ह्याला पण आपण अशा कळ्या पाडून घेऊया। बघा मी दाखवलेल्या प्रमाणे असं करून बघा। तर बघा कळ्या पाडून घेतल्या त्या, ह्यात आपण हे सारण भरूया। तर बघा पॅक करून घेऊया ह्याला। बघा पॅक करून घेतलंय। बघा कसा मस्त आकार आला आपल्या मोदकाला, बघू शकताय तुम्ही। बघा छान असा मस्त आकार आलेला आहे। दुसरा पण तसाच आपण करून घेतलाय बघा मोदक। आता सगळं मोदक मी असंच तयार करून घेते बघा। ठेवूया साईडला। तर बघा एवढं मोदक करून घेतल्यात बघा मी। आता ही चाळणीत घालून आपण शिजू घालूया। शिजवून करणार आहे आपण मोदक। तर बघा चाळणीला तेल लावून घेऊया, असं चिटकणार नाही। मोदकाची चाळण आहे बघा ही, यात मोदक शिजवतात। ठेवूया बघा। जरा लांब लांबच ठेवा, शिजताना त्याला अडचण होणार नाही। तर बघा एका चाळणीत 12-13 मोदक बसलेत बघा। तर आता हे आपण शिजू घालूया। तर बघा एक पातेल्यामध्ये मी पाणी वतून ठेवलंय बघा, गरम व्हायला उशीर ठेवलं होतं, पाणी गरम झालंय। आता ह्याच्यावर आपण ही चाळण ठेवूया। बघा अशी जेवढं चाळण बसते तेवढंच पातेल घ्यायचं, म्हणजे त्याला सगळीकडे असं वाफ जाते बघा। तर आता ह्याला आपण झाकून एक 10-15 मिनिटं ह्याला शिजवून घेऊया बघा। असं 15 मिनिटं शिजू देऊया आता ह्याला। तर आता बघा 15 मिनिटं असं झाकून ठेवलं होतं शिजायला। आता मोदक आपले शिजलेत का बघूया। झाकण काढूया।
बघ चाळण काढून घेऊया बघा खाली. बघा मस्त झाले आता मोदक शिजले तर छान. तर आता बघा मोदक आपलं छान शिजले तर आता आपण काढून घेऊया बघा चाळणीतनं साईडला. बघा मस्त झालं तर बघा किती छान शिजले तर अजिबात फुटलं नाहीत काय नाहीत आणि चिटकलं पण नाहीत बघा. हाय असं अखंड निघायला लागलेत बघू शकता तुम्ही. बघा फुटलं नाही काय नाही. बघा किती मस्त झाले तर मोदक बघू शकता तुम्ही. तर बघा आता मोदक आपलं पहिलं असं शिजवून तयार आहेत. आता सगळं मोदक असंच करून घेते मी. सगळं झाल्यावर पूर्ण दाखवते तुम्हाला मी. तर बघा आज मी बाप्पासाठी मोदक बनवले तर बघा घेऊन आले इथं आरती करणार आहे. आता आम्ही ठेवते बघा इथं मोदक देवाला. अजून कोणी दुसऱ्याने लाडू पण आणलेत बघा प्रसादासाठी. तर बघा हे स्वामी समर्थाचं त्यांनी हातावर घरी तयार केलंय बघा. किती छान आहे बघा कसं मस्त बनवलंय बघू शकताय तुम्ही. तुम्हाला आवडलं का हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा. हे पण त्यांनी घरीच बनवले बघा हाताने. किती छान बनवले बघा. एकदम जवळनं पण दाखवते मी तुम्हाला. बघा किती छान डेकोरेशन केलंय बघा. बघा किती छान बनवले. आणि आमचा बाप्पा तुम्हाला आवडला का मला नक्की सांगा. तर तुम्हाला हे आज मी केलेलं मोदक आज गणपती बाप्पाची आरती केलेली कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.